डायरेक्ट सरळ टू परळ अशी अरे बापरे. माझं ब्रीदवाक्य इथपर्यंत पुढे जाईन. सो मी खूप खूप जास्त ग्रेटफुल आहे. सर तुम्हाला कसं वाटतंय? मी आता तेच विचारणार होते की आता उलट आहे नम्रतेने वागते आणि ती म्हणजे सिरियल मध्ये नम्रतेने वागते. हा जो प्रश्न आहे माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि हिला म्हणू शकते ही माझ्या आईसारखी आहे सिरियल मध्ये. आज सकाळी कोणाला फोन केलेला कोणाला आई सारखी म्हणालीस कंट्रोवर्शियल. इंटरव्ह्यू नंतर जितके इंटरव्ह्यू दिले मला असं वाटतं की नंतर एकदा टायगर श्रॉफचा एखादा कुठला तरी डायलॉग छोडी बच्ची हो क्या. त्यांना विचारावं एक दिवशी की तुमची मार्कलिस्ट दाखवा मला, म्हणजे तुम्ही किती हुशार होता वा वा. त्याच्यावरनं मी अभ्यास नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे झी मराठीवरती सुरू होणाऱ्या सनई चौघडे या नव्या कोऱ्या मालिकेचं. आणि त्या मालिकेमध्ये जे परबांचं कुटुंब आहे ना, त्या परबांच्या कुटुंबामधल्या 4 कन्यका आता माझ्यासोबत आहेत. आणि चिन्मयी साळवी, तिला अनेक वर्षानंतर भेटण्याचा योग आलेला आहे. चिन्मयी, मला जाणून घ्यायचं की तुझी नेमकी भूमिका काय आहे, आणि मग प्रत्येक बहिणीकडे मी येणारच आहे. नमस्कार, मी आता भूमिकेच्या याच्यामध्ये Yes. माझा इंट्रो देते. जरूर. माझं नाव शर्वरी प्रमिला सुभाष परब आणि मी लालबागची मुलगी आहे, त्यामुळे मला असं वाटतं हा इंट्रो खूप काफी आहे. क्या बात मी आहे. लालबाग परळ मधली ही एक मुलगी आहे जी अगदी स्वच्छंदी आणि तिच्या मनात असं काही नसतं, म्हणजे जसं जे आहे मनात ते तोंडावर आहे. थेट, एकदम थेट. म्हणजे ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि जशाच तसे, म्हणजे तुम्ही जर सरळ बोललात तर मी सरळ, वाकड्यात शिरलात तर डायरेक्ट सरळ टू परळ अशी माझं ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणजे ती इतकी फेमस आहे लालबाग मध्ये. तिची स्कूटी म्हणजे बेबो, ती आणि तिची स्कूटी, हा ती त्यांचं बेबो, हा माझी बेबो. तर असं एकदम घनिष्ठ नातं आहे तिच्यासोबत माझं. आणि त्यावरून मी माझ्या घरच्यांना मदत करत असते. म्हणजे माझ्या आईचा कॅटरिंगचा बिझनेस आहे. सो मी तिचं ग्रॅज्युएशन झालंय आणि ती MD ची रोज क्वीन आहे, त्यामुळे ती अशी काही साधी सुधी मुलगी नाहीये. लालबागची रोज क्वीन, लालबाग MD कॉलेजची रोज क्वीन आहे. त्यामुळे बाबा तुम्ही माझ्याशी नीट बोलायचं. तिचा वेगळा स्वॅग ती घेऊन फिरत असते त्या बेबो वरून. आणि तिचं असं आहे की शर्वरी परब आणि परळ, मुक्काम पोस्ट परळ, हे एवढ्या नावावरती पत्र घरी येतात. म्हणजे ती इतकी फेमस आहे, इतकी वर्ड आहे तिची. सो असं ते कॅरेक्टर आहे. आणि मी जे आता हे जे काय हातवारे करते त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की एकंदरीत माझा कसा स्वॅग आहे तो. बरोबर. तुझ्या 3 बहिणींकडे येताना मला एक आनंदाची गोष्ट ही सांगावीशी वाटते की तुझी जी ही बहीण आहे ना, तिला मी शिकवलेलं आहे कॉलेजमध्ये. तिलाच सांगू दे. नाउ यू गेट इट. ओके, मी माझं इंट्रोडक्शन जे अनुश्रीचं आहे ते नंतर देईन, कारण मला आवडेल माझ्या मोठ्या बहिणीने दिलेलं, त्यानंतर मी देईन माझं इंट्रोडक्शन. पण त्या अगोदर मी हे म्हणेन की मला 1 वर्ष झालाय पास आउट होऊन, आणि हे माझे सर होते. आणि इतकं ग्रेटफुल आहे मी या गोष्टीसाठी. म्हणजे मला इथे मी काम करते आणि माझे सर आहेत इथे जे इंटरव्ह्यू घेत आहेत माझं. सो मला कधी वाटलं नव्हतं कॉलेजमध्ये असताना की मी इथपर्यंत पुढे जाईन. सो मी खूप खूप जास्त ग्रेटफुल आहे. सर तुम्हाला कसं वाटतंय? मी आता तेच विचारणार होते की आता उलट सर तुम्हाला कसं वाटतंय की जेव्हा तुमची विद्यार्थिनी आज इथे तुमच्या सोबत बसली आणि तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घेताय? मला खूप समाधान, माझ्याकडे माहिती आहे, सॉरी, मला खूप समाधान वाटतंय चिन्मयी. कारण कसं असतं की ज्या वेळेला आम्ही मास मीडियाला शिकवतो त्यावेळेला आपण म्हणतो ना की विद्यार्थ्यांचे कलागुण आम्ही हेरत असतो. आणि तिच्या असाइनमेंट्स मला अजूनही आठवत आहेत की त्यात तू ज्या डेडिकेशननी काम केलं होतंस, आणि नंतर तुला एका वेगळ्या मालिकेत भयपट जो होता त्याच्यातही मी तुला बघितलं, मी आल्यावर सांगितलं पण तुला. आणि आता सनई चौघडेमध्ये बघणार आहे. सो निश्चितपणे स्वामी कृपा पाठीशी आहे. माझ्या चॅनलचं नावच स्वामी कृपा आहे, त्यामुळे एक वेगळं कनेक्शन आहे. तर आता पुढच्या बहिणींचं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी आसावरी सुभाष परब. मी म्हणजे आमच्या पमाची आणि सुभाष बाबांची पहिली मुलगी आणि ज्येष्ठ कन्या. पहिली मुलगी. ओके, ज्येष्ठ कन्या. सो ही जसं म्हणाली की शर्वरी ही खूप म्हणजे अपफ्रंट आहे, आगाऊ आहे.
आगाऊ नाही म्हणता अरे येणार बापरे. पण म्हणजे थोडीफार आगाऊ. त्याच्याच अपोजिट आसावरी आहे, म्हणजे ती खूप शांत आहे, नम्रतेने वागते आणि ती म्हणजे तिच्या- सिरियल मध्ये नम्रतेने वागते. अर्थात. हा जो प्रश्न आहे पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये कळेलच. म्हणजे हा प्रश्न खूपच छान होता की सिरियल मधली ना ती जुई तशी नाही आहे. जुई शर्वरी सारखी आहे. सो आई ती ऍक्च्युली आईची कार्बन कॉपी आहे. म्हणजे आई जशी वागते तशीच ती आहे. आणि तिच्या ह्या ज्या 3 बहिणी आहेत ती त्यांना त्यांच्या तिच्या मुलींसारखंच जपते आणि तितकंच प्रेम करते. आणि तिने आईकडून हे खूप छान एक गोष्ट शिकलेली आहे ती की कधीही आपल्यामुळे भांडणं नाही झाली पाहिजेत, आपण ती मिटवली पाहिजेत. सो ती एक गोष्ट खूप चांगली आहे आसावरीमध्ये की ती कधी भांडण करायला नाही जात. ती हे बघते की भांडण नको करूयात, आपण एकीने राहूया, प्रेमाने राहूयात. सो तिचं एक असं खूप आहे. आणि ती आहे यांच्यासाठी तिचा जो एक सॉफ्ट कॉर्नर आहे Yes. तो मला असं वाटतं की जुईचा पण आहे की तिला असं खूप छान वाटतं ह्यांच्याबरोबर. आणि मी मोठी नाही ह्यांच्यात मोठी आहे, तर मला असं खूप वाटतं की मी त्यांना असं थोडंसं रोब झाडती हो की अच्छा. असं नाही करायचं, तसं नाही करायचं. खरी हिच्याबरोबर ते ताईगिरी. ताईगिरी हिच्याबरोबर जास्त झालेली आहे. सो प्लीज बेअर विथ इट. आता तू ओळख करून दे. हो. सो मी वेळ घेतला अनुश्रीचं कॅरेक्टर सांगण्यासाठी, कारण मी या दोघांचं कॉम्बो आहे. सो मी मध्ये नाही येऊ शकत असं अचानकच. सो जेवढी माझी मोठी ताई शांत आहे आणि जेवढी माझी दुसऱ्या नंबरची बहीण आगाव आहे, तेवढीच म्हणजे दोघांचं कॉम्बो माझ्यात आहे. मी तितकीच शांत आहे आणि तितकीच मस्तीखोर आहे. म्हणजे शरुताई मी म्हणू शकते शरुताई माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि हिला म्हणू शकते ही माझ्या आईसारखी आहे सिरियलमध्ये. आज सकाळी कोणाला फोन केलेलास? कोणाला? आई सारखी म्हणालीस? शट कंट्रोवर्शियल. इंटरव्ह्यू नंतर जितके इंटरव्ह्यू दिले मला असं वाटतं की नंतर हा, तर म्हणजे मी खूप प्रॉब्लेम मध्ये असेल तर मला ही आठवते, कारण ती पटकन फिगर आउट करायचा प्रयत्न करते आणि ही पण आठवते. पण ती खूप अशी आहे, अशी डेंजर आहे. तिचं पटकन जाऊन म्हणजे काहीतरी करेल माझ्यासाठी आणि ते माझ्यावर उलटून येईल आणि मला ते फिगर आउट करता नाही येणार. म्हणून मी जरा की नाही रिअल लाईफ अच्छा अच्छा. म्हणजे तिला म्हणायचंय की तू रिअल लाईफ मध्ये पण अशी भांडकुदळच आहेस तू. मी भांडकुदळ नाही म्हणणार. नाही लाईक शी इज लाईक म्हणजे ती डायरेक्ट अपफ्रंट येऊन बोलेल कोणाला तरी की हिला का असं केलं. आणि मग तो व्यक्ती जर येऊन मला बोलला की असं असं मी तुला बोललोय आणि माझं असं की नाही असं नाही काय झालं, तर त्यामुळे असं Yes. सगळं आमचं भीती असलीच पाहिजे. सो असं आहे. आणि अनुश्री या दोघांचं कॉम्बो आहे, एक मस्त सुंदर कॉम्बो आहे. त्यात तिला टायगर श्रॉफ खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. तर मी त्याची खूप मोठी फॅन आहे. Okay. तर आता आपण जाऊया आपल्या धाकट्या बहिणी. एकदा टायगर श्रॉफचा एखादा कुठला तरी डायलॉग. छोटी बच्ची हो क्या. वा वा वा. मी परब घरातला शेंडेफळ. माझ्या तिन्ही बहिणींची मी खूप लाडकी आहे, माझ्या मम्मी पप्पांची पण मी खूप लाडकी आहे. सो आणि ते मला सारखं सांगत असतात की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. मग मला असं वाटतं की यांना विचारावं एक दिवशी की तुमची मार्कलिस्ट दाखवा मला, म्हणजे तुम्ही किती हुशार होता वा वा. त्याच्यावरनं मी त्याच्यावरनं मी अभ्यास करते. आणि मम्मीला सारखं यांच्या लग्नाचं टेन्शन असतं, पण मला जास्त उत्सुकता असते टेन्शन पेक्षा, कारण मला या तिघांच्या लग्नात खूप जास्त करवली म्हणून मिरवता येणार. जिजू कोण असणार आहे ती उत्सुकता असेल. Yes, yes. तर अशी गौरी आहे. Yes. गौरी आणि रुची बरीचशी सेम आहेत. हा मयुरी आणि मयुरी आणि रुची बरीचशी सेम आहेत. नो प्रॉब्लेम. आता जाता शेवटचा प्रश्न. गुढीपाडवा जवळ येतोय. सनई चौघडे झी मराठीने भेट आणलेली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांनी एकत्रितपणे शुभेच्छा द्या. नववर्ष. हो. तुम्हा सर्वांना सनई चौघडे टीम करून मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, सनई चौघडे सर्वांनी बघा, मस्तपैकी सनई चौघडे वाजू देत आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.